हे कसं आहे, उद्धव साहेबाच्या काळात बी माफ झालेलं नाही ते कर्ज काही, आणि आता नंतर बी यादीत नाव आलेलं नाही. 43-40 हजार रुपये कर्ज आहे माझ्याकडे. हो, ते ते काय माफ झालेलं नाही. सरकार म्हणले होते 2 लाखापासून कर्ज माफ करू, ते बी काय केलेलं नाही. आता समजा कधी करते ते कधी नाही काय माहिती. आणि हे केलेल्याबद्दल जे मालकीनीचं नाव आलं त्याच्यात बी समजा सरकारचे आम्ही आभार मानतो. आता काय अर्धा कर्ज माफ झाल्याचं सगळीकडे बोललं जातं, तशी परिस्थिती आहे ना. आता हे 30,000 रुपये मालकीनीच्या नावावर कर्ज आहे, त्याच्यातलं फक्त 13,000 रुपये बाकी दाखवले 43,000 रुपये कर्जातून. आता बाकीच्या लोकांची पण तशीच परिस्थिती आहे ना, तेच आहे ना. काही बऱ्याच लोकांची तक्रार आहे तशीच. काही लोकांची यादीत नाव आलेलं नाही तर काय आले ते. सरकारने 2 लाखापर्यंत माफ करू असं सांगितलं. हो, आता काय मागणी असेल तुमची मुख्यमंत्री असतील किंवा सरकार? हे राहिलेलं कर्ज माफ करावं अशी आमची इच्छा आहे. आमच्याकडं 43,000 रुपये कर्ज होतं आणि माफ झाले 30,000 रुपये. बाकीचे 13,000 रुपये तसेच आहेत, माफ काय केले नाहीत अजून. बरं, काय नेमकं तुम्हाला हे कसं कळलं की तुमचं एवढं कर्ज माफ झालंय आणि सरकारकडे काय मागणी असेल? मेसेज आला म्हणून कळालं आम्हाला. फोनवर काय आणखी शिल्लक दाखवतोय 13,000? हा, शिल्लक आहे 13,000 रुपये. सरकारकडे तुमची मागणी सरकारकडे राहिलेले बी माफ करावं, तर आमच्या मालकाच्या नावावर बी तसंच आहे कर्ज, ते बी माफ केलं नाही. सरकारने सांगितलं होतं 2 लाखापर्यंत करू, हो. तसं काय झालं नाही. झालं नाही ते. झालंय त्याचे आभार मानत ना आम्ही. राहिलेलं तेवढं कर्ज माफ करावं त्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.